मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असाल आणि काही कारणास्तव रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तो फॉर्म पुन्हा रिसबमिट कशा प्रकारे करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला आहे त्याचे कारण तुम्ही जाणून घ्यायला हवेत। तर मित्रांनो, ते कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म तुम्ही ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, मी भरलेले याच्यामध्ये एक फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, मी तुम्हाला तिथं दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन ओपन केल्यावर इथं कोणता फॉर्म रिजेक्ट झाला आहे तो शोधायचा आहे। आणि इथं मित्रांनो, हा बघा, इथं माझा एक फॉर्म रिजेक्ट झालेला डिसअप्रूव्ह झाला आहे, तर हा फॉर्म मी ओपन करतो आहे। तर मित्रांनो, ओपन केल्यावर तुम्हाला इथं रिझन आधी बघून घ्यायचं की कशामुळे तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे। तर मित्रांनो, इथं रिझनमध्ये आधार नॉट अपडेट, तर मित्रांनो हा फॉर्म हा आधार अपडेट नसल्यामुळे इथं डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तर इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि परत ॲडिट हा ऑप्शन दिला आहे, याच्यावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे। तर मित्रांनो, आणि सबमिट करून द्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डिसअप्रूव्ह झाला असेल फॉर्म तर तो फॉर्म तुम्ही करेक्ट करू शकतात। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।